गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता मी लागली स्वयंपाकाला. 8 वाजून गेलेत आणि पिऊचा पण टायमिंग होत आलं. 9 वाजता शाळा भरती पिऊची. पिऊ आंघोळीलाच नको म्हणत होती. कशी तर लावली आंघोळीला. आता आंघोळ करून येते. तोपर्यंत मी इकडं पीठ मळून ठेवले बघा. ह्याची चपाती करते आणि इकडं पातळ भाजी बनवली मुलग्याची आणि बनवायची सुक्की कृष्णाला आणि पिऊला दोघांना. तर चला आता मी आवरून घेते पटपट. कृष्ण बसलं बघा. पिहूला शाळेत सोडवली. आज वाईट दिवस वाटतं शाळेत कळालं. तर आता तिला मी शाळेत ड्रेस घेऊन चालले. तर चला देऊन येते. लय रडते एकतर पिहू. शाळेत जायला नको म्हणत होती. तर दिले बघा पिहूचे कपडे. पांढरा टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट होती. तर आज कसलं तर डे आहे मला. मग दिलं. तर आता घरी आले. आता करायचं मला स्वयंपाक राहिलेला. लय पिहूने ताप दिला. लय म्हणजे लय दिला. तशी तर मुश्किलने शाळेत पाठवली तिला मी आता. आणि आता लावायचे कृष्णाला शाळेत. कृष्णाचा पण झालं डबा इथे भरून ठेवलाय. तर आता पाठवते कृष्णाला पण शाळेत. आवरून बसलं आतमध्ये. आता मस्तपैकी दुपारच्या 2 वाजल्यात आणि घरातली कामं सगळी तशी झाली. चहा पेल्यामुळे भूकच लागणार म्हणून स्वयंपाक केलेलं तसाच आहे. मुलीची भाजी चपाती भाकरी. पिऊ शाळेतनं पण आली. तर सगळी कामं पण झाली. तर आता म्हटलं काहीतरी खायला बनवावं चटपटीचं. काहीतरी चटपटीचं साधे सिंपल बनवणार जास्त काय नाही. तर मी इकडं टाकली बघा मटकी. आता आपल्याला तेल मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि वापरायला. तर मी बनवणार आहे बघा भेळ. भेळसाठी मटकी उलटून टाकावं म्हणते मिठाची. चांगली लागते. बघू गाईस कशी होती कशी नाही ती पण दाखवते. आणि मी कशी भेळ बनवते ती पण दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा. चांगली स्वच्छ मटकी धुवून घेतली आणि त्याला आता टाकली तव्यामध्ये. आता ह्याच्यात टाकते मी थोडंसं तेल. आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार मीठ आणि हळद. थोडंसं मीठ मिक्स करते आता. आणि याला आता झाकून ठेवते. तर आता मटकी गॅस बंद करून मी वापरायला ठेवली. बंद नेमका गॅस बंदच आहे. तर इकडे घेतली बघा चुरमुरं म्हणजे सगळं मिक्स एकत्रच आहे. आणि इकडं कैरी पण घेतली बघा मस्तपैकी. आणले गोड कैरी. आणि कोथिंबीर घेतली. 2 टमाटे घेतले. म्हणजे टमॅटो जास्त टाकावं. आणि इकडं कांदे घेतले छोटे छोटे. त्याच्यामुळे 4-5 घेतले 5 घेतले. तर चला मी कांदा आणि टमॅटो कापून घेते बारीक बारीक. तर झालंय बघा माझं कापून. कांदे पण कापले 4च. 1 टमॅटो, अर्ध लिंबू आणि कैरी कोथिंबीर. आणि इकडं मटकी पण आणली बघा. एवढं टाकायचे आपल्याला. इकडे चुरमुरं तिखटाचं पण घेतलंय. तर चला आता मी ह्या पातेल्यात हे टाकते. इकडं चुरमुरं घेतले बघा मी. आणि ह्याच्यामध्ये टाकून घेते आपल्या एक एक सगळं सामान हे. तर बघा सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. चिरलेले जे होतं ती. तर ह्याच्यातली थोडी मटकी टाकली ह्याच्यामध्ये आणि थोडी ठेवली पिऊला देते खायला मिठाची. तर ह्याच्यामध्ये घेते मी थोडासा मसाला टाकून आपला घरचा. म्हणजे तिखट व्हायला पाहिजे त्याच्यामुळं. मीठ थोडं चवीपुरता. अजून लिंबू राहिलं. लिंबू पिळून घेते अर्धा. लिंबू पण घेतलं बघा पिळून. आता मी ही घेते मिक्स करून. तर बघा झाली माझी मस्तपैकी भेळ बनव. वास पण छान येतो ह्याचा भेळचा. चला आता मी भेळ बनवून झाली. ह्यांना देते एका डिशमध्ये भेळ. बघू कशी झाली कशी नाही. तर बघा अशी मस्तपैकी भेळ बनवली. आता डिश त्यांना देते. स्क्रिप्ट लिहित बसले आतमध्ये. तर मी आता दिली बघा अक्षदादाला भेळ खायला. अक्षदादा कशी काय झाली भेळ? मस्त.
लय वेळ झाला त्याला आवडते मी एकटीच. कैरी पण टाकली, मिटकी पण टाकली परतून. चालतंय. चला आता मला घेते, मी तिथं ठेवली भरणीपाशी. तर बघा भेळ बनवली मस्तपैकी, दिली सगळ्यांना, आत्यांना, त्यांना, अक्षयला आणि मी. पिहू तर झोपली. तर झाली भेळ ती खाऊन मस्तपैकी आणि भारी छान झाली होती. तर तुम्ही पण करून बघा तुमच्या घरी आणि खावा. आता माझ्याकडे या, मी देते करून. तर चला, माझी भेळ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. तर आता संध्याकाळच्या 6:30 झाल्यात बघा. तर आत्ता मला लागायचं स्वयंपाकाचा संध्याकाळचा. तर मला जायचं होतं बघा ब्लाऊजवाले, म्हणजे ब्लाऊज शिवतात ना त्या काकूंकडे जायचं होतं. काकूंना फोन लावला तर मी येते म्हणलं. तर टाकायच्या होत्या बघा चोळ्या शिवायला, आजीच्या 3 होत्या. 3 ती आम्ही कोंडीच्याला गेलो तर तेव्हा आजीकडनं 3 चोळ्या घेऊन आले. तर ती म्हणलं शिवायला टाकावं आता. तर बघते तर चोळ्याच नाहीत, कुठे काय माहिती. हा असू दे ना, मी बोलते मुद्दाम कालवा करते पिऊ नाही पाल. तर आता पण शोधत्यात, मी पण घरात बघितलं नाहीये. तेवढं आता आजीला फोन करून विचारायचे. तर मामी पण गेल्यात लग्नाला कुठं तर बघू आता चळ्यांचा मेळ लागतोय का नाही, सांगते तुम्हाला पण काय होते काय नाही बघा. आमच्याकडनं इतका मोठा घोळ झालाय. तर आजी आता 2-4 तर शिवे दिना आम्हाला दोघीला पण. होत का नाही. एक पिशवी तर उलटी पालती केली सगळी, त्याच्यात तर काही नाहीच आहे. आल्यापासून ध्यानात दिलं नाही. तर अचानकच म्हणलं टाका आता शिवायला, ध्यानात आली जावं म्हणलं. आता नाहीच, तर आता कसं करायचं, टेन्शन आलं, डोकं चलं ना आता माझं. तर बघू काय होतंय काय नाही ते सांगते मी. मला आजीच्या चवळ्या गवत नव्हत्या तर गवल्या आप्पांनी वर ठेवल्या होत्या. ती घेतल्या मी आणि काकूंकडे गेले आणि ब्लाऊज शिवायला टाकून आले त्यांच्याकडं. त्याच्यामुळे आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही, आजी पण बोलणार नाही. तर आता शिवाय टाकले, त्या 5-6 दिवसांनी देते म्हणलं शिवून. मग चालतंय म्हणलं. मग येऊन आपलं स्वयंपाक करून जेवण करून झोपले. तर आता झाली बघा माझ्या घरातली सगळी काम माहिती. तर आता आम्ही चालले आजीकडे कोंडेजाला. तर आजींचे चवळ्यांचं आपण बघू आजी काय काय म्हणते ती. काल फोन लावला होता मामीला, मामी म्हणल्या मला काय माहिती तुम्ही काय केलंय काय नाही, मला वाटलं विसरून तिथंच राहिलं चवळ्या, पण नव्हत्या आप्पांनी वर ठेवल्यामुळं. मग मी काल शिवाय टाकल्या, तुम्हाला तर बोलले त्याच्या. तर चला तिथं आजी गेल्यानंतर काय म्हणते काय नाही त्याचा पण मी ब्लॉग बनवते बघा. पाऊस पडल्यापासून मी स्वयंपाक केला, आता जेवण पण झालं. इथं माझं पिल्लू झोपले बघा, तिकडे एक झोपले. तर आता झोपणार आहे मी. तर ब्लॉग घेणंच झालं नाही, कंटिन्यू करता आला नाही. तर जेवढाच घेतला आहे तेवढाच बस. तर सगळ्यांना गुड नाईट. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय सगळ्यांना.